पुण्यात तिरोडा शहरात एकाच रात्री 4 दुकानं फोडणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं पकडून अटक केली आहे। 17 मे ते 18 मे दरम्यान रात्री तिरोडा शहरात 4 ते 5 दुकानांचं शटर तोडून चोरी केल्याची घटना घडली। यामुळे व्यापारी वर्गात दहशत निर्माण झाली होती। पोलिसांच्या कार्यप्रणाली देखील प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं। अशातच गुन्हे शाखेच्या पथकानं सीसीटीव्ही फुटेज, 4 चाकी वाहन यांच्या अनुषंगानं नागपूर इथे 4 आरोपी रविकांत गोंड, महेश दुरुगकर, नागेश तिजारे, समीर गडपायले तर एक आरोपी तिरोडा इथला सौरभ गजभिये, जुनी वस्ती अशा 5 आरोपींना अटक करून जेरबंद करण्यात आले। 5ही आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली। गुन्ह्यात चोरलेली रक्कम, 4 चाकी वाहन देखील जप्त करण्यात आलं। याच आरोपींनी बालाघाट इथं अशाच प्रकारे गुन्हे काही दिवसांपूर्वी केल्याचं सुद्धा तपासादरम्यान निष्पन्न झालं आहे। गुन्हे शाखेच्या सर्व पथकानं विशेष कामगिरी करून गुन्हेगारास अटक केल्यानं शहरात त्यांचं कौतुक केलं जात आहे। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।